नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी वारणेचा वाघ हिच्या अभिवाचनाला सुरुवात करणार आहोत. तर ही एका वारणेच्या खोऱ्यातील वाघदऱ्यातील एका वाघाची कथा आहे. त्या वाघाचं नाव आहे सत्तू भोसला. त्यांनी त्या काळात लोकांना जशी मदत केली होती, इंग्रजांना कसं जेरीस आणलं होतं, याचीच ही कथा आहे. या कथेवर एक मराठी चित्रपट सुद्धा निघालेला आहे. तर आज आपण बघणार आहोत त्याच मालिकेतला आजचा हा पहिला भाग. आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. खिशात 7वी पासचा दाखला घेऊन सत्तू कोल्हापूरच्या रस्त्यावरून फिरत होता. एखाद्या दुकानात तो दाखला दाखवताच मुनिमाची नोकरी मिळणं कठीण नव्हतं. पण काहीतरी आजसाट चांगली नोकरी मिळवावी, नावलौकिक कारण पैसे मिळवावा, असं त्याला वाटत होतं. तो दुकानात उभं राहून दुकानदाराचं तोंड पाहत होता आणि पुढे सरकत होता. कसली नोकरी आणि कोणाकडे मागावी हे काही त्याला कळत नव्हतं. तो एका दुकानापुढे येऊन थांबला आणि माणसाने हळू लागला. डोकीला पटका, अंगात कोट आणि खाली धोतर नेसलेले सरकारी नौकर ऐटीत पावलं टाकीत खडखडीत रस्त्यावरून ये जा करीत होते. त्यांच्या मिशा, त्यांचा रुबाब आणि डौल पाहून सत्तू मनातून खचत होता. कोण गाव पाहुणं? एक इसम सत्तूच्या जवळ येऊन म्हणाला. मी? माझं गाव कुमज. असं का? दिनवान उभा आहेसा? इसमानं प्रश्न केला आणि मग सत्तू लटकत असला. नोकरी मिळावी म्हणून आलोय. कुठं चांगली नोकरी मिळेल का? माझं नाव दादू मांग. मी पन्हाळगडचा. मी सरकारच्या कुत्रखान्यावर अधिकारी आहे. सरकारी सारी कुत्री माझ्याच ताब्यात आहे ती. बाबा, तू तरणाटाट आहेस, तुला चांगली नोकरी मिळेल, चल माझ्या संग. दादू ऐटीत म्हणाला. दादूच्या पिळदार मिशा, पटक्यातून दिसणारे टाळू, गोरा रंग आणि अंगातील जॅकेट पाहून सततची वाचाच बंद झाली. तो दादू मागून चालू लागला. मी 15 वर्ष सरकारची नोकरी करतोय. मी जातीनं मांग आहे. मला 2 बायका आहेत. घरात 2 म्हशी, 1 गाय, 2 गाढवं आणि 1 राघव आहे. छत्रपतींची सारी कुत्री माझ्याच ताब्यात आहे ती. त्यांच्या कुत्रीने किती पिल्लं काढावी हे माझ्या हातात आहे. मी तुम्हाला झकास नोकरी लावून देतो. माझं नाव काढा. कधी गरज लागली तर मान्याकडे या. दादू मग एकटाच बोलत होता आणि सत्तू ऐकत त्याच्या मागून चालत होता. ते दोघे एका लष्करी कचेरी समोर येऊन उभे राहिले. आता येतो असं सांगून दादू त्या कचेरीत गेला. सत्तू लष्करात भरती झाला. त्याच दिवसापासून त्याच्या भाग्याचं चक्रही फिरू लागलं. देहानं, बळानं आणि मनानं बळकट असलेला सत्तू इंग्रजी अधिकाऱ्यांना आगळा वाटू लागला. तालीम करून कमावलेलं त्याचं पिळदार शरीर पाहून इतरांना हेवा वाटू लागला. लवकरच जो तो सत्याबा भोसल्याचं नाव घेऊ लागला. कित्येकाने त्याचा वाचक बसला. लष्करात बंदुकीपासून कुस्तीपर्यंत तो अजोड मानला जाऊ लागला. त्याच्या मांडीखाली तानबाज लष्करी घोडी घामानं उफळून निघू लागली. त्याची बेफाट दौड पाहून बडे बडे अधिकारी संतुष्ट झाले. हुद्देदारांची मती गुंग झाली. तर कवायतीच्या मैदानात येतात सर्व अधिकारी त्यांच्याकडे कौतुकाने पाहू लागत. अवघा 18 वर्षाचा सत्तू थोड्या दिवसात
लष्करात एकदम आगळा ठरला. त्याची प्रचंड घोडदौड पाहून या माणसाचं काळीच पोटात नसून ते त्याच्या पाठीवर आहे असं लोक म्हणू लागले. कुमसत बनाबाईला सुखाचे दिवस आले. कोलमडलेलं भोसल्याचं घर आता आपल्या पायावर सरळ उभं राहिलं होतं. दर महिन्याला सतूचे पैसे येत होते आणि बनाबाईच्या जीवाला विसावा मिळत होता. पूर्व चांगलं जन्मलं, त्यांना भोसल्याच्या घराचं पॅंग फेडलं, कुमजेचं नाव लष्करात गाजवलं असं कुमजेचे गावकरी म्हणू लागले. कित्येकांचे ऊर फुगले आणि ते कोल्हापूरला जाऊन सत्तूला भेटून येऊ लागले. सत्तू लष्करात रमला होता. बडे बडे हुद्देदार त्याचं कौतुक करू लागले. तो लष्करी वेशात घोड्यावर बसून कवायतीच्या मैदानावर आला की त्याला द्रष्टच लागत होती. कवायतीच्या मैदानावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बंगले होते. मावळतीकडे अगदी मैदानाच्या कुंपणाला लागूनच वेलस्ली साहेबांचा बंगला होता. वेलस्ली साहेब 6 फूट उंचीचा आणि धिप्पाड देहाचा होता. तो हुद्द्यानही मोठा होता आणि देखना उमदाही होता. तो 7 समुद्रापलीकडून इकडे आलेला होता आणि त्यानं आपल्या लाडक्या लेकीलाही आपल्या बरोबर आणलेलं होतं. मेरी नुकतीच वयात आलेली होती. तिला आता 16 वर्ष लागलं होतं. ती बापासारखीच देखणी होती. तिचा बांधा भरदार होता, नाक सरळ आणि नोकदार होतं. ओठ रेखीव होते आणि तिचे डोळे पाणीदार होते. तिच्या गोलागारावर गोऱ्या गालावरचं हास्य कधीच मावळत नसे. तिचे रेशमासारखे कुरळे केस मनाला भुरळ घालत होते. मेरी बाहेर पडली की पाहणाऱ्याचे डोळे दिपत होते. बडे बडे लष्करी अधिकारी मेरीसाठी झुरत होते. तिने एकदाच आपल्याकडे पाहावं, हसावं म्हणून त्यांचा जीव तुटत होता. तिच्या प्रत्येक हालचालीत मोहकता भरलेली होती. कवायत सुरू झाली की मेरी आपल्या बंगल्यापुढील बागेत कवायत पाहत उभी राही. ती बागेत आली की इंग्रजी चिल्लर घरा नौकर चौकळून जात. या मेरीने एकदा तरी आपल्याकडे पाहावं असं त्यांना वाटे. मेरीची नजर मात्र एकट्या सत्तूवर स्थिरावे. तो मैदानात आला की त्याची प्रत्येक हालचाल ती पाहत होती. त्याचा देह, तडतड वृत्ती, घोड्यावरचा कब्जा, त्याची घोडदौड पाहून ती मनात संतुष्ट होई. सत्तूचा साहसी स्वभाव, देखणा चेहरा आणि बिलवरी देह पाहून ती नकळत त्याच्याकडे आकर्षित होत होती. लवकरच सत्तूच्या घोडदळ प्रमुखाची बदली झाली. जुना अधिकारी जाऊन त्याच्या जागेवर रॉबर्ट नावाचा नवा अधिकारी बदलून आला. हाडव्या हाडाचा आणि रुंद चेहऱ्याचा तरुण अधिकारी भलताच कडव्या शिस्तीचा होता. तो मैदानात आला की त्याच्या डोळ्यात निखारे फुलत. तो एखादा शब्द बोले पण तेवढ्यानं सैनिकांची पाचावर धारण नसे. कवायत सुरू झाली की तो कधीच हसत नसे. आपण जेथे आहोत तिथे त्याच गुरमीत तो सदा वावरत असे. एखाद्या सैनिकाची किंचित जरी चूक झाली तरी त्याला रॉबर्ट धारेवर धरी. उद्धट, हेकट आणि चिडखोर म्हणून त्याची ख्याती होती. रॉबर्ट कवायतीच्या मैदानावर आला की प्रथम वेलस्ली साहेबांच्या बंगल्याकडे पाही. बागेत मेरी दिसली की तो उघड चेहऱ्याचा माणूस एकाएकी शांत होऊन हसत हसत मेरीकडे जाई. तिला अभिवादन करून काही विचारपूस करून पुन्हा हसत हसत परत येई. मैदानात परत येताच तो पिसाळल्यासारखा वागे. त्याच्या अंगात जणू शैतानाचा संचार होई. हिंदी की सैनिकांना तो कसपटाप्रमाणे लेखी आणि मेरीकडे पाहत त्याचा अपमान करी आणि वाघाप्रमाणे गरजून हुकूम सोडी. सकाळ झाली होती. मैदानावर शिपाई शिस्तीत उभे होते. घोडी जागीच नाचत होती. त्यांचे पाय जमिनीवर ठरत नव्हते. सत्तू आपल्या घोड्यावर तयार होता. आपल्या अवखळ घोड्याला आवरीत होता. बागेत मेरी उभी होती. ती अधूनमधून सत्तूकडे नजर फेकीत होती. रॉबर्ट आला. आले आले त्याने मेरीकडे पाहिलं. किंचित मान वाकवून तिला अभिवादन करून तो गरकन फिरला. त्यानं अंगात आल्यासारखं करीत हुकूम सोडायला सुरुवात केली. कवायतीला सुरुवात झाली. घोडी दौडू लागली. त्याच्या टापांनी मैदान हादरू लागली. सत्तूच्या घोड्याच्या खुरात जणू वीज संचारली होती. तो तुफान वेगानं धावत होता. सत्तू त्याच्या पाठीवर सहज बसला होता. घोडं मैदानात वर्तुळाकार वेढे काढीत वाऱ्यासारखं पळत होतं आणि मेरीची नजरही गिरक्या घेत होती. मध्येच रॉबर्टनं हुकूम सोडला. चला
या लकडकोटावरून एक एक घोडं उडवून आणा. हा इथं खंदक आहे असं समजा, आणि त्या खंदकात शत्रू आहे, जा आणि भरधाव जावा. सर्व घोडे एकत्र येऊन एका ठराविक जागी थांबली आणि एक एक घोडं दौडत येऊ लागलं. मिरी चकित होऊन पाहत होती. घोडी येत होती, काही तिरपडत होती, काही लकडकोटाला बगल देऊन पुढे जात होती, काहींनी पाठीवरच्या स्वारांना फेकून दिलं होतं. आणि मग सत्तू आला. अगदी कादूर घ्यावा तसा आला. लकडकोटाजवळ येताच तो ओरडला, चाल. आणि त्याचं घोडं ताडकन उडालं आणि लकडकोटावरून पुढे गेलं. त्याला स्वतःचा वेग आवरता आला नाही. तो तसाच पुढे गेला, जाऊन मिरीच्या बागेला भिडला. सत्तू जवळ आलेला पाहताच मिरी 2 पावलं पुढे झाली आणि तिने टाळ्या वाजत हसत हसत सत्तूचा कौतुक केलं. तो प्रकार पाहून रॉबर्ट भडकला. तो भुवया चढून नकारार्थी मान हलवीत म्हणाला, नाही, असं चालायचं नाही. तुझा घोडा असं इतकं पुढे जाऊन चालायचं नाही. तुझा वैरी या लकडकोटाजवळ आहे आणि तुला त्याच्यावर हल्ला करायचा आहे असं समज. तू जर असा बेभानपणे शत्रूच्या गोटात इतका आत गेलास तर ठार मारला जाणार नाहीस का? मग काय करायला हवं? सत्तूने शांतपणे विचारलं. तुझं घोडं लकडकोटावरून उडालं की तिथंच थांबलं पाहिजे, ते पुढे जाता कामा नये. रॉबर्ट नाक फिंदळून उतरला. सत्तूनं घोडा पुन्हा वळवला. थोडं दूर जाऊन त्यानं पहिल्याच वेगानं लकडकोटावरून दौड घेतली. झटक्यात लकडकोटावरून उडी घेऊन त्यानं पलीकडे 2च पावलावर घोडं गपकन थांबवलं आणि गरकन वळून पलीकडे रॉबर्टकडे पाहिलं. रॉबर्टनं काहीच न बोलता आपला चेहरा फिरवला. त्याचा चेहरा पडला होता. काळजात मत्सराची आग पेटली होती. मग पुढे अधिक कवायत न घेता कवायत थांबवून तो गुमान निघून गेला. सत्तू आपल्या घोड्यावरून खाली उतरत असतानाच मेरीचा एक नौकर सत्तूकडे धावत आला आणि सत्तूला म्हणाला, राम राम, मी बी कुंजचाच आहे. कुंजचा? सत्तूला आश्चर्य वाटलं आणि कुंजचं नाव ऐकून अधिकच आश्चर्य वाटलं. तो त्या गड्याकडे निरखून पाहू लागला. खरंच, मी कुंजचा. मला बाबा महार म्हणतात. तो गडी हसत म्हणाला, मी ह्या बंगल्यातच मेरीबाईकडे नोकरी करतो. मी मेरीबाईचा बटलर आहे. सत्तूला बरं वाटलं. अगदी जवळचं कुणीतरी भेटावं तसा आनंद झाला. बाबा त्याच्या पुढ्यात ऐटीत उभा होता. त्यानं अंगात शर्ट घालून वर काळा जॅकेट घातलेलं होतं. ते जॅकेट त्याला वेलस्ली साहेबांनी दिलेलं होतं. त्यामुळे बाबा महार घंटेतल्या खुंटीप्रमाणे त्या जॅकेटात गडप झाला होता. बाबानं छातीवरच्या खिशात घड्याळ ठेवलेलं होतं आणि त्याचा छेडा डाव्या बाजूच्या बटनाला खुंटवला होता. त्यानं आपल्या मिशांना पीळ भरून त्याचे आकडे वळवलेले होते. बाबा रंगानं सावळा होता आणि बोलण्यात पटायत होता. तो सत्तूला म्हणाला, तुम्हाला आमच्या मेरीबाईनं बोलवलंय. चला, बघा तरी आमच्या मेरीबाईचा बंगला. पण मला बोलवण्याचं कारण काय बाबा? सत्तू आश्चर्याने विचारलं. बाबा महार रंगात येऊन म्हणाला, मेरीबाईला तुम्हाला सांग काहीतरी बोलायचं आहे. चला उभा आहे बा. सत्तू त्या बाबाबरोबर बंगल्याच्या दिशेने चालू लागला. चालताना बाबा एकटाच बोलत होता, वेलेस्ली साहेब नुसता राजा आहे, राजा. त्याचा तुमच्यावर भारी लोभ आहे बघा. कवा कवा मेरीबाई आणि वेलेस्ली साहेब तुमचं नाव काढतात, तुमच्या कवायतीबद्दल बोलतात, कौतिक करतात. आणि खरं सांगू का, तुमचा तो रॉबर्ट आमच्या मेरीबाईसाठी अडवलाय, फार भांबावलाय. सत्तू भावाबरोबर बंगल्याच्या दारातून आत येताच मेरी लगबगीनं त्याला सामोरी आली आणि एका खुर्चीकडे हात दाखवून म्हणाली, बसा. सत्तू बसल्यावर मेरी स्वतः सत्तूच्या समोरच खुर्चीवर बसत म्हणाली, तुम्ही अगदी मोकळे बसा, कसलीच शंका मनात ठेवू नका. रात्रीच मी माझ्या वडिलांची तशी परवानगी घेतलेली आहे. ते राहू द्या. मला तुम्हाला सांगायचं ते म्हणजे लष्करी पेशात जे गुण लागतात ते सगळे तुमच्यापाशी आहेत. माझे वडील मोठे लष्करी अधिकारी आहेत. पण त्या सगळ्यापेक्षा तुमचा थाट काही वेगळाच आहे. तो कसा काय बुवा? ते मी वर्णन करून सांगू शकत नाही. मेरी गंभीर होऊन उतरली. इंग्रज लोक तेवढे शूर आणि लढवय्ये आहेत असं माझं मत नाही, आणि पूर्वीही कधी नव्हतं. कारण शौर्य हा गुण अनुवंशिक नसतो, ते नियतीचं एक देणं असतं. मग अनुवंशिक काय असतं? तो हसत हसतच प्रश्न केला.
अनुवंशिक फक्त रोगच असतात, मेरी गंभीरपणे उत्तर. असाध्य रोग तेवढे अनुवंशिक असतात आणि ते पुन्हा पुन्हा निर्माण होऊन माणसांना गाळात करतात. हिंमत, वीर्य, साहस हे गुण मिळवावे लागतात आणि ते अनेक संकटावर मात करूनच प्राप्त होतात. हे ऐकून सत्तू चकित झाला. या बाईपुढे आपलं ज्ञान खोटं आहे याची त्याला जाणीव झाली. कुमजेत आपल्या मास्तरांनी दिलेलं शहाणपण या पोरीपुढे दगा देईल असं वाटून तो हसतच म्हणाला, मग मी काय करावं असं आपलं मत आहे. माणसाने योग्य न्याय धाडस करावं, त्यातूनच त्याचा भाग्योदय होऊ शकतो. तुमचं धाडस अप्रतिम आणि अजोड असंच आहे. तुम्ही माझे शब्द लिहून ठेवा. तुम्ही पुढं मागं सेनापती सुद्धा होऊ शकाल आणि हे माझे शब्द कधीच खोटे ठरणार नाहीत. सत्तूला चटकन रॉबर्टच्या उर्मटपणाची आठवण झाली. तो म्हणाला, क्षमा करा मला. तसा मी फार स्वाभिमानी माणूस आहे. मला वावगं खपत नाही. काही दिवसापूर्वी माझं घर श्रीमंत होतं, पण मला गरिबी आली आणि लष्करात काहीतरी नशीब काढता येईल म्हणून मी ही नोकरी पत्करली. पण हा लष्करी पेशा माझ्या प्रकृतीला पोषक होण्याऐवजी जाचकच झाला आहे. वरिष्ठ अधिकारी आमच्या गुणाची कदर करत नाहीत. उलट उर्मटपणे, हिकटपणे आणि आपण जेते आहोत अशा थाटातच ते वागतात. माझ्यासारख्यांशी केवळ पोट भरणं हा काय माझा प्रश्न नाही. ते मी कुठेही भरू शकतो. हे पहा मिस्टर भोसले, मेरी सत्तूला विश्वासात घेत म्हणाली, वरिष्ठ अधिकारी कसे असतात याची मला कल्पना आहे, पण सर्वच अधिकारी देव नसतात. तसेच ते सैतानही नसतात. तुमचा रोग कुणावर आहे ते मी जाणून आहे, पण माझं म्हणणं असं की एक अधिकारी उर्मट निघाला म्हणून तुम्ही आपला मार्ग सोडणं बरोबर नाही. उलट तुम्ही जिद्दीनं पुढे जाणं योग्य आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे मला सगळंच समजतं असंही तुम्ही समजू नका, पण जेवढं मला समजतं तेवढंच मी बोलत आहे. मेरीचं बोलणं, त्यावेळेचं तिचं ते स्वरूप, तिचं ते रूप पाहून सत्तूला दिपला होता. तो पुन्हा काहीच बोलला नाही. बराच वेळ तो गप्प बसला होता. मग तो म्हणाला, वेलस्ली साहेबांना माझा नमस्कार सांगा. जाऊ मी आता? मेरी गंभीर झाली, म्हणाली, जरूर जरूर. माझे बाबा तुमच्या या देहावर आणि धाडसी स्वभावावर खुश आहेत. त्यांनी आजवर खूप लढाया मारल्या असून जिंकले आहेत, पण त्यांना त्याची तिळमात्र घमेंड नाही. ते साध्या शिपायाला फार मोठा समजतात, कारण त्यांना ठाऊक आहे की प्रत्यक्ष लढाईपासून वरिष्ठ अधिकारी फार दूर असतात. फक्त पुढे चलाचे हुकूम सोडतात आणि साधे शिपाई जीवावर उदार होऊन मृत्यूशी झुंज येतात, लढतात आणि मरतात. मी खरं सांगते, जेवढ्या लढाया जिंकल्या जातात त्या तुमच्यासारख्यांच्याच बळावर जिंकल्या जातात. मिरीचा प्रत्येक शब्द सत्तूला अपरिचित होता आणि मोलाचा वाटत होता. तो चटकन उठून उभा राहिला आणि म्हणाला, चलतो मी. ठीक आहे, ओळख असावी ती असली. चांदीचे रुपये खडकावर उघळावेत तसा मंजूळ नादनी नांदला. लष्करी सवयीप्रमाणे सत्तू तिच्या पुढे छाती काढून ताट उभा राहिला. या पूर्वीला लष्करी सलाम करावा असं त्याला वाटत होतं. मेरीच्या हास्यानं, आनंदानं आणि तिच्या डोळ्यांनी तो संतुष्ट झाला होता. तो तिचा निरोप घेऊन निघाला. तिच्या पाठीमागून बाबा धावत आला आणि म्हणाला, भोसलं, तुमचं लकवा जाणार. जावंसं वाटतंय, पण काय करू. सत्तू कुंजेचं नाव कानी पडताच दुःखी झाला. बाबा म्हणाला, जर गेलास तर मारवाडच जावा. बाबांना हात जोडले म्हणाला, बायका पोरासनी माझी खुशाली सांगा, आणि तू जर माझ्या पुढे गेलास तर, सत्तून विचारलं. तसा बाबा म्हणाला, मग मीच बनाबाईला तुमची खुशाली सांगेन. बरं, तसं कर. असं म्हणून सत्तू दमदार पावलं टाकीत मुकामाकडे चालू लागला. त्याच्या काळजात मेरीची सुंदर मूर्ती घर करून बसली होती आणि मेरी खिडकीतून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. धन्यवाद.